टोमॅटो, 1 बाउल ऑफ पास्ता, सॉल्ट, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर पावडर, कश्मीरी मिर्च, गार्लिक, 1 ग्लास ऑफ वॉटर आणि कुकर. पहिले आपण कुकर गॅसवर ठेवून घेऊयात, कारण की आपल्याला टोमॅटोज बॉईल करायचे आहेत. तर पहिले पाणी टाकलं कुकरमध्ये 1 ग्लास. नंतर आपण टोमॅटो 4 स्लाइसमध्ये कट करून घेऊया, म्हणजे टोमॅटो चांगल्या प्रकारे बॉईल होतील. आणि या कुकरमध्येच आपल्याला चिली पण ॲड करायची आहे, जी आपण कश्मीरी मिर्च घेतलेली आहे, आणि सफिशियंट असं पाणी ॲड करायचं आहे. कुकर साईडला ठेवून आपण एक दुसरं भांडं घेणार आहे पास्ता बॉईल करण्यासाठी. त्याच्यात पहिले पाणी ॲड केलं. त्या पाण्यामध्ये आपण ऑइल आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं, म्हणजे पास्ताचा रॉनेस आणि तो एकमेकांना चिपकू नये म्हणून आपण त्याच्यात ऑइल ॲड करून घेतलं. आणि पास्ता 80% पर्यंतच आपल्याला बॉईल करायचा आहे. जसं की तुम्ही बघू शकता, हे इझिली कट नाही व्हायला पाहिजे. आपण इथे पाणी स्ट्रेन करून घेऊया. आपले टोमॅटोजसुद्धा बॉईल झालेले आहेत. तर आपल्याला ऑनियनची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी लागणार आहे थिकनेस येण्यासाठी. तो आपण आता साल काढून घेतले आहेत टोमॅटोजचे, आणि चिली पण त्याच टोमॅटो प्युरीमध्ये ॲड केली. मग एका वेसलमध्ये परत गार्लिक आपण छान ब्राउनिश करून घेतला आहे. त्यात आपण ऑनियनची प्युरी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत फ्राय केली. कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, म्हणून आपण त्यानंतर आता टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. त्याच्यात आपण जे टोमॅटो बॉईल केलेलं पाणी होतं कुकरमधलं, तेच आपण ॲड केलं आहे. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी तशा पद्धतीने तेवढंच वॉटर आपण ॲड करूया. नंतर चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर आपण इथे ॲड केली, आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपण मिक्स करून शिजवून घेऊया. तर आपला इथे पास्ता रेडी झाला आहे, तुम्ही बघू शकता.